भारताच्या वीरांची गाथा ऐकवायला, देशप्रेम सगळ्यांच्या मनी जागवायला घेऊन आलेत क्रिश आणि बाल्टी बॉय. भारत है हम, भारत है हम. 5 4 3 2 1. इट्स ओव्हर क्रिश. बास क्रिश, एवढं शीर्षासन पुरेसं आहे. आता सरळ उभा राहा बरं. पण आजचा व्यायाम तर अजून अपूर्णच आहे. आणि कालची गोष्ट सुद्धा. माझ्या तर स्वप्नात सुद्धा राणी आणि त्यांचं युद्धच येत होतं. आता तुम्ही टाइमपास करणार आहात की स्टोरी सुद्धा ऐकवणार आहात? ऑफकोर्स, संस्कृती स्टोरी मोड ऑन. सर ह्यू रोजनी त्यांची विशाल आर्मी घेऊन झाशीला वेढा घातला होता. इंग्रज तोफेतून आगीच्या गोळ्यांचा वर्षाव करत होते. राणी लक्ष्मीबाई आणि झलकारी सुद्धा सडेतोड उत्तर देत होते. पण त्यांचं नुकसान खूप होत होतं. त्यांचे बरेच सैनिक मारले गेले होते आणि बरेच जखमी सुद्धा, ज्याने राणीच्या इतर शिपायांचं मनोबल दुबळं पडत होतं. जेव्हा राणीला ह्याची जाणीव झाली जेव्हा ते इंग्रज आमच्याकडे बघतात तेव्हा त्यांना आधी एक विधवा दिसून येते, त्यानंतर एक स्त्री आणि त्यानंतर एक हिंदुस्थानी. आणि या तिघांचाही सन्मान करणं त्यांना ठाऊकच नाहीये. यांना धडा शिकवण्याची वेळ आता येऊन ठेपलीये. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. फायर. राणीचे हे शब्द ऐकताच त्यांच्या आर्मीमधील नवचैतन्य निर्माण झाले. जेव्हा इंग्रज सैन्य किल्ल्याच्या भिंतीवर चढायला लागले तेव्हा राणीच्या सेनेने वरून उकळतं तेल टाकलं आणि त्यांना भिंतीवरून खाली पाडलं. इंग्रज सैन्याला मूळच अंदाज नव्हता की राजाशिवाय राणी आपला किल्ला सांभाळण्यात इतकी सक्षम असू शकते. या व्यतिरिक्त राणीने काही इतर तयारी सुद्धा करून ठेवली होती. दिवस रात्र युद्ध असंच सुरू होतं, पण राणीने न घाबरता सामना केला. हे बघून इंग्रजांना घाम फुटला. सर, मला वाटतंय राणी आपल्यावर हल्ला करण्याची तयारी खूप दिवसांपासून करत होती. म्हणूनच या पूर्ण भागात लोकांनी कोणतंही धान्य, कोणत्याही भाज्यांचं पीक घेतलं नव्हतं. आधीच 5 दिवस उलटून गेले. आपले सैनिक अजून काही काळ असे उपाशी नाही लढू शकत. आणि मी कोणत्याही इंडियन कडून, आणि ते सुद्धा एका स्त्रीकडून, पराभव मान्य करणार नाही. एकीकडे राणी हैराण झाली होती तर दुसरीकडे सर ह्यू रोज देखील प्रतिहल्ल्याने भांबावून गेला होता. पण त्यांच्याकडे बंदुकांची कमी नव्हती की दारू गोळ्याची. राणी एकटीच या किल्ल्याला जास्त वेळ सांभाळू शकत नाही असं वाटतच होतं. तेव्हा दुसऱ्या बाजूने तात्या टोपेंनी ह्यू रोजच्या सैन्यावर हल्ला चढवला. अरे, या तात्या टोपेने तर आपल्या नाकीनं आणलेत. आणि खबर मिळालीये की आपल्या माणसांना मदतीची आवश्यकता आहे. अर्धे तात्या टोपेच्या मागे जा आणि अर्धे इथेच थांबून त्या किल्ल्याची भिंत तोडा. फक्त एकदा जर आपण त्या किल्ल्यामध्ये घुसलो तर तुमचं आणि दामोदरचं वाचणं कठीण होऊन जाईल. राणी, तुम्ही बादलवर स्वार होऊन काही सैनिकांसोबत त्याला घेऊन इथून निघून जा. माझी शरीर यष्टी हुबेहूब तुमच्या समानच आहे. मी त्यांना थोडा वेळ का होईना आरामात चकवू शकते. मी असं नाही करू शकत. मी माझ्या माणसांना असं वाऱ्यावर सोडून नाही जाऊ शकत. छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट आठवून पहा राणी. कधी कधी एक मोठं युद्ध जिंकण्यासाठी छोट्या युद्धात पराभव स्वीकारणं गरजेचं असतं. होय राणी, तुम्ही युवराजांना घेऊन कालपीच्या दिशेने निघावे, तोपर्यंत आम्ही सांभाळून घेऊ. अखेर इंग्रजांना झाशीच्या किल्ल्यांचे दरवाजे तोडण्यात यश आलं. ती बघा राणी, पकडा तिला. सर, राणी पकडली गेली. अखेरीस तुला आमच्या समोर झुकावंच लागलं. ही राणी लक्ष्मीबाई नाहीये. मग कोण आहे ही? झलकारी, त्यांची सावली. लक्ष्मीबाई कुठे? झाशी वासियांच्या मनामध्ये, स्वराज्याच्या घोषणेमध्ये, या मातृभूमीच्या कडाकडामध्ये. आणि अशा प्रकारे झलकारीने राणीसाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. राणी आपल्या तान्ह्या युवराज दामोदरला पाठीवर बांधून किल्ल्यातून कल्पीसाठी निघाल्या होत्या. तोफेच्या प्रत्येक आवाजागणीत राणीचे हृदय तीळ तीळ तुटत होते. पण त्यांना काही केल्या कालपीला पोहोचायचंच होता, पण अर्ध्या रस्त्यातच. राणी सरकार, इथे खूप इंग्रज आहेत. आपल्याला दुसऱ्या मार्गाने जायला हवं.
दुसऱ्या रस्त्याने कालपीला पोहोचायला खूप वेळ लागू शकतो. मग आपण यांना पार कसं करायचं? यांना हरवू शकत नाही, पण गुंतवून तर ठेवूच शकतो. माझ्या डोक्यात एक योजना आहे, ऐका. ए तू थांब इथेच. कुठे चाललायस बोल. तुम्हाला कमांडर युरोजची ऑर्डर नाही मिळाली? कोणत्या ऑर्डर्स रे? कमांडर युरोज 7 दिवसापासून झाशीत अडकलेत. राणी आणि तात्या टोपेंनी आम्हाला दोन्ही बाजूने घेरून ठेवलंय. तिथे रसद संपलीये आणि तू इथे उभा राहून प्रश्न विचारतोयस. आम्हाला 2-3 स्टेशन मधून रसद घेऊन पुन्हा परतायचंय आणि तू आमच्यावर संशय घेतोस. मग ठीक आहे, आम्ही इथेच पुढचा आदेश येईपर्यंत वाट बघतो. पण जर का कमांडर युरोजने विचारलं की आम्हाला उशीर का झाला, तर नाव तुझं पुढे येईल आणि तुला त्यांचा राग तर माहितीच आहे ना. युरोजचं नाव ऐकताच ब्रिटिश गार्ड्सनी राणी आणि त्यांच्या तुकडीला जाऊ दिलं. राणींची युक्ती कामी आली. त्यांनी जेवणाचं थोडं सामान आणि काही हत्यारं त्या ब्रिटिश कॅम्प मधून जमा केली आणि तिथून निघून गेल्या. राणी सरकार वा. अहो काय शक्कल लढवलीत तुम्ही. आपण फक्त इंग्रजांच्या छावणीतून बाहेरच पडलो नाही, तर आपण त्यांच्याकडून बंदुका देखील हस्तगत केल्या आणि त्यांना कळलं सुद्धा नाही. हे सगळं तर ठीक आहे क्रिश, पण राणीने तान्ह्या युवराज दामोदरला कसं लपवलं? गुड क्वेश्चन. आता सांगू. दामोदरला राणींनी खाली घोड्याच्या पोटावर बांधून ठेवलं होतं. अरे वा, ब्रिलियंट आयडिया. आणि त्या त्यांच्या बाकी साथीदारांमध्ये राहिल्या, जेणेकरून युवराज दिसणार नाहीत. गद्दार! राणीने मागे वळून पाहिलं तर तोच ब्रिटिश गार्ड होता, जो त्याच्या साथीदारांसोबत तिथे पोहोचला होता. एक जोरदार युद्ध झालं, ज्यात राणींचे शिपाई मारले गेले. दामोदरला वाचवण्यासाठी आता तिथून पळून जाण्याशिवाय राणींकडे दुसरा मार्गच नव्हता. बादल, आता पळायचं नाही तर उडायचंय. बादल त्याच्या वेगाने राणींना कल्पीपर्यंत घेऊन आला. पण कल्पीच्या सीमेवर आल्यानंतर बादलने काय झालं बादलला? बादलने प्राण सोडले. बादल, तुझी आहुती कधीच विसरणार नाही मी सख्या. स्वातंत्र्याच्या त्या पहिल्या लढाईमध्ये फक्त झाशीच नाही, दिल्ली, मेरठ, बिठूर इथले सैन्य सुद्धा हरले होते. राणींनी आता अजून राजांची आणि क्रांतिकारकांची भेट घेतली, ज्यात तात्या टोपे सुद्धा सामील झाले. हरण्यामध्ये आणि हरण मान्य करण्यात फरक असतो. मला माझी झाशी परत हवीये आणि त्यासाठी ग्वालियरच्या राजांकडून मदत घ्यावी लागणार. पण ते तर इंग्रजांना साथ देत आहेत. पण तिथली जनता आपल्याला साथ नक्कीच देईल. राणी लक्ष्मीबाई तात्या टोपेंसोबत ग्वालियरला पोहोचल्या. राणी लक्ष्मीबाईंचा विजय असो! राणी लक्ष्मीबाईंचा विजय असो! जेव्हा त्या महालात गेल्या तेव्हा राजा गाढ झोपला होता. राणींच्या तलवारीने त्याला झोपेतून जाग केलं. जेव्हा देश जागृत असतो तेव्हा एक देशद्रोहीच असा झोपू शकतो आणि देशद्रोह्यांना माझ्या मातृभूमीत काही जागा नाही. राजा भयभीत होऊन पळून गेला. राणींचं म्हणणं खरं ठरलं. ग्वालियरच्या जनतेने राणींना समर्थन दिलं. राणी लक्ष्मीबाईंचा विजय असो! राणी लक्ष्मीबाईंचा विजय असो! पण याने युरोजच्या अंगाचा तिळपापड झाला. राणी लक्ष्मीबाई, जर आणखी एकदा माझ्या कानी हे नाव पडलं तर मी सगळ्यांच्या जिभा हासडून टाकेन. ग्वालियरवर आक्रमणाची तयारी सुरू करा. आणि मग एक घमासान युद्ध झालं. राणी खूप शूरपणे लढल्या. त्यांनी युरोजवर अशा प्रकारे आक्रमण केलं की त्याला तिथून पळावं लागलं. राणींनी त्याचा पाठलाग केला. पुढे युरोज, मागे झाशीची राणी आणि राणींच्या मागे युरोजचे शिपाई. पळत पळत युरोज एका दरीजवळ पोहोचला. त्याच्या घोड्याने उडी मारून ती दरी पार केली. पण राणींचा घोडा ती हिंमत दाखवू शकला नाही. तो तिथेच थांबला. जर राणींचा घोडा बादल जिवंत असता तर कदाचित त्या वाचल्या. त्याने ही दरी सहजपणे पार केली असती. पण दुर्दैवाने त्या दिवशी बादल नव्हता आणि राणींना इंग्रज सैन्याने घेरलं, जे त्यांचा पाठलाग करत होते. तरीही इंग्रजांसमोर राणींनी हार मानली नाही. खूप लढी मर्दानी वो तो झांसी वाली राणी थी. अखेर एवढ्या सगळ्या इंग्रज सैन्यासमोर त्या एकट्या किती लढू शकणार होत्या. लढता लढता त्यांना वीर म्हणाले.
तरीही त्यांनी इंग्रजांच्या समोर आपले शस्त्र नाही टाकले. राणी लक्ष्मीबाई किती शूर आणि संयमी होत्या ना. बऱ्याचदा लोक विचार करतात की हे हिरोज काहीसे वेगळेच असतात, पण असं नाहीये. ती सगळी सुद्धा अशीच साधारण माणसं होती जी सत्य आणि न्यायासाठी कठोर परिस्थितीतून बाहेर पडले. इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध केलं, लढले, जिंकले, हरले, पण त्यांनी कधीही मनातून हार नाही मानली आणि लढत लढत हुतात्मे झाले. म्हणूनच त्यांच्या शूरवीरतेच्या गाथा आपण सगळेच गातो. आज सुद्धा शौर्य आणि हिमतीच्या चर्चा कुठे होत असतील तिथे लोक राणी लक्ष्मीबाईंचे नक्की स्मरण करत असतील. लोक ग्वालियरला त्यांची समाधी आणि झाशीचा किल्ला बघण्यामध्ये स्वतःचं सौभाग्य मानतात. अभिमानाने म्हणा. जर तुम्हाला ही गोष्ट ऐकतानाच एवढी मजा येत असेल तर विचार करा पाहताना किती मजा येईल. बघा क्रिश त्रिश आणि बाल्टी बॉय भारत है हम दर रविवारी सकाळी 11 वाजता दूरदर्शनवर. आणि आमचे स्ट्रीमिंग पार्टनर्स आहेत Amazon प्राईम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स. स्टे ट्यून.